टोटल क्ले काढण्याची कार्यपद्धती व लागणारे साहित्य. मोल्डिंग सँडचे सॅम्पल, 1000 मिली काचेचे पात्र, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, 53 मायक्रॉनची सीव, प्लेट, वजन काटा, क्ले वॉशर. मोल्डिंग सँडचे सॅम्पल प्लेटमध्ये घेणे व गरम करण्यासाठी हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवणे. मोल्डिंग सँडचे सॅम्पल ड्राय होण्यासाठी थोडा वेळ हॉट एअर ओव्हनमध्ये ठेवणे. थोड्या वेळानंतर ड्राय झालेले सॅम्पल हॉट एअर ओव्हनमधून बाहेर काढून घेणे. सॅम्पल थोडा वेळ थंड होण्यासाठी बाहेर ठेवणे. वजन काटा 0 असल्याची खात्री करणे व 50 ग्रॅम सँड सॅम्पल घेणे. एक 1000 ml डिस्टिल्ड वॉटर काचेच्या पात्रामध्ये घेणे. वजन केलेली सँड त्या पात्रामध्ये टाकणे. त्यामध्ये 4 ते 5 पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे तुकडे टाकणे. ते मिश्रण क्ले वॉशरला लावणे. 10 मिनिटांनंतर काचेचे पात्र काढून घेणे. दहा मिनिटं ते पात्र स्थिर ठेवणे. 10 मिनिटांनंतर सायपन पद्धतीने काचेच्या पात्रातील पाणी बाहेर सोडणे. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा 1000 ml डिस्टिल्ड वॉटर ॲड करायचे आहे व ते क्ले वॉशरला लावायचे आहे. टोटल 3 वेळा मिश्रण क्ले वॉशरला लावायचे आहे. तिसऱ्या वेळेस क्ले वॉशरमधून काढलेले काचेचे पात्र 10 मिनिटं स्थिर ठेवल्यानंतर त्यातून सायपन पद्धतीने पाणी काढायचे आहे. राहिलेली सँड 53 मायक्रॉन सीवमधून पास करायची आहे. हॉट एअर ओव्हनमध्ये सीव मधील सँड ड्राय होण्यासाठी ठेवणे. सँड गार झाल्यानंतर ती पेपरवर काढून घेणे. वजन काटा 0 असल्याची खात्री करणे व आलेल्या सँडचे वजन घेणे. आलेले वजन 43.50. टोटल क्ले काढण्याचा फॉर्म्युला: वॉश करण्याआधीचे सँडचे वजन मायनस वॉश केल्यानंतरचे सँडचे वजन, ड्राय सँडचे वजन भागिले वॉश करण्याआधीचे सँडचे वजन इंटू 100. आपले वॉश करण्याआधी सँडचे वजन होते 50, वॉश केल्यानंतर ड्राय सँडचे वजन होते 43.5. त्याप्रमाणे टोटल क्ले 13% इतका आहे. आलेले रीडिंग 13% हे रजिस्टर किंवा रेकॉर्डला लिहिणे. टोटल क्लेची रेंज 10 ते 14% इतकी आहे. डेड क्ले काढायचा फॉर्म्युला: टोटल क्ले मायनस ॲक्टिव्ह क्ले. फॉर एक्झाम्पल टोटल क्ले 13% असेल आणि ॲक्टिव्ह क्ले 9.41 असेल तर डेड क्ले 3.59% आहे.
डेड क्लेचे आले